चौथा आंदोलनाचा मुद्दा 24 तारखेपासूनचाच लगातारसाठी, पण जरा चौथा मुद्दा थोडा वेगळा आहे, तो तुम्हाला विचारून मला द्यायचा. आपल्या राज्यात किमान माझ्या अंदाजाने जास्त असतील, पण एक अंदाज धरू आपण 25-30 लाख तरी म्हातारे माणसं असतात मराठी. 25-30 लाख तरी एक अंदाजात जास्त असतील, पण धरून चला 5 कोटी म्हणल्यावर 25-30 लाखापेक्षा जास्त असतील, पण 10 लाख. मला असं वाटतं यांनी जर ह्या 24 ते 29 पर्यंत जर नाही अंमलबजावणी केली तर मयासह सगळ्या वृद्ध महिलांनी म्हाताऱ्या माणसांनी सगळ्या नामावर उपोषणाला बसायचं. पुरेचे पुरे लांबच बाजा टाकत ह्याकडे त्याकडे. त्याच्यातल्या बीपी असणाऱ्या म्हातारे माणसं, खोकणारे, जागेवर संडास करणारे, ही सरकारची जबाबदारी, डॉक्टरची जबाबदारी. त्यातलं एक जर मेलं तर देवेंद्र फडणवीस साहेबांची आणि शिंदे साहेबांची जबाबदारी. उपोषण करताना जर एक बी मेलं त्यांना रोज हागाला न्यायची जबाबदारी सुद्धा पोलिसांची, डॉक्टरांची, सरकारची. ते उपोषणाला बसल्यावर जाणार कोण? नाही तर मग सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करा. 1 मार्चला मला वाटतं महाराष्ट्रातले आपले शक्य असणारे तिथं जरी त्यांचं घरी दुखत असलं तरी माझ्याजवळ आणून टाका. त्यांना म्हाताऱ्या माणसं आहेत, होऊन द्या आपल्या नातवाचं लेकराचं कल्याण. म्हातारी ते सगळं संभळतो आम्ही. डॉक्टर कशाला, सलाईन कशाला इतक्या, आम्ही इथं लावितो त्यांना. होऊन द्या उपोषण. म्हातारं खोकलं तरी ते नेतं. म्हातारं जर म्हणलं मला मानपात करमत नाही, तू लिंबा झाड काढण्याचा, तर डॉक्टरांना पोलिसाला नेणंच. म्हातारं जर म्हाताऱ्याला रोज सकाळी हिंडून आणायची जबाबदारी सुद्धा सरकारचीच आहे. काही आमच्या म्हाताऱ्या माणसांना बिडे वाढल्याशिवाय हलायला येत नाही, त्याला लांब नेणं सुद्धा जबाबदारी सरकारचीच आहे. ह्या वयात जर त्याची लढायची इच्छा असेल नातवासाठी, तर सरकारला अडचण काय? सरकारला काय करायचं आमच्या म्हाताऱ्याचं? आमच्या म्हाताऱ्याला लढायचं म्हणतात. म्हातारपणाच दम थोपाडले ते म्हणतात मला नातवासाठी लढायचं. आजी म्हणते माझ्या नातीसाठी मला लढायचं. आजीला नाजाला प्रॉब्लेम काय? सरकारला काय अडचण आहे? आमचं किती वयाचं असो, 90 वर्षाचं म्हातारी बसायचं म्हणजे तिला दिसत नाही, तुला काय करायचं? मग आता ते 2 जण होऊ, 50 वय वृद्ध म्हातारे माणसं, म्हाताऱ्या मावश्या होऊ द्या, 50 जण होऊ द्या, 100 जण होऊ द्या, 1000 होऊ द्या, 2000 होऊ द्या, नाही तर 20 लाख होऊ द्या. आपण आपली बाज आणायची, फक्त पांघरांना हात आणायचं. खायची तर बोलीच नाही उपोषण म्हणल्यावर. मेलं तर शिंदे साहेबांनी फडत साहेब जबाबदारी, त्यामुळे त्याला काय मरून देता येत नाही. आता मेलं, गरजच नाही. तुम्ही नुसतं बसून द्या म्हातारे, आणि म्हातारे सगळ्यांनी एकदाच ठोकून द्या. एक डॉक्टर पोलीस तुम्हाला मनपात दिसत, ते सगळे म्हणणारे सरकारला अंमलबजावणी करण्यात आम्ही नोकरी सोडून देतो. त्या म्हाताऱ्याने मला एका रात्रीत कधी दिले म्हणते, सगळे धुण्यात सांभाळी पण वाचलं नाही सांभाळून म्हणते. पटका गुंडाळाला 1.5 घंटा लागतो म्हाताऱ्या. आणि जर हे सगळ्यांनी मिळून तुम्ही मी ठरविलं, ही ठरायचंय बरं का, ठरलं नाही तर मा बाप आणि मग या सगळ्यात आधी येऊन इथं बसणार. म्हाताऱ्याला 1.5 घंटा लागतो पटका बांधा. तर त्या म्हाताऱ्याला धरून बसायला 2 पोलीस लागतात किंवा 2 डॉक्टर लागतात. म्हातारं मग इतकं जोरात ठोकत होतं 3-4 डॉक्टर तरी पिशूक पडले पाहिजे. असे जर 20 लाख म्हातारे जुळले, अंमलबजावणी काय लागत? तुमचे रस्ते रोग 8 देतच बंद पडते. हेच तुम्हाला आरक्षण दिलं जाते. नुसते म्हातारे, तुम्ही म्हातारे सोपे समजू नका. तुम्हाला उदाहरण सांगू का? आपण नांगरट करतो, अनुभवी असणारा, हुशार असणारा आपला जो काय म्हणतो आपण त्याला, शेतकऱ्यांचा हुशार असणारा, तासाने चालणारा बैल शेवटच्या ओळीला असतो. पुढच्या ओळखळत तुम्हाला आणलाय, मी आणलं सगळ्यात पुढं,
आणि जे शिकाऊ गोरे असते ते मध्ये टाकलेले असते. ते पुढे चालणाऱ्याला ढेकळात वरगडून बरोबर तास चाललो येतो. तर म्हाताऱ्या माणसाला इतका अनुभव असतो, भाऊ तुम्हाला वाटत असेल कामातून गेलं ते कामातून नाही गेलं. ती आडाने विचार पण त्याला इतका दणका माहिती कोणाला कसं जेरी सांगायचं. तेच चप्पल लांब फेकून देणं म्हणून मग चप्पल कसं काय सापडा. असला आंदोलन जगात कुणी बघितलं नसल. ते शिंदे साहेबाला फडणवीस साहेबाला आता बघायला मिळणार आहे. कलाकार एका चढ एक आंदोलन आणि एकदा जर म्हाताऱ्या महाराष्ट्रातली ती एका मंडपात जर मैत्री झाली तुम्हाला सांगतो डावच उठत नाही देऊ. त्यांचा डाव फिट झाला मग. आणि म्हाताऱ्या जर एकाकडे एक झाल्या नुसते जात्यावरचेच गाणे. म्हाताऱ्याची टोळी इकडे मथरीची टोळी तिकडं आणि हे फडणवीस साहेबांनी शिंदे साहेबांनी बघायचा अवतारा. त्याला देणं घेणं नाही जणू. त्याच्यामुळे आम्हाला देणं घेणं नाही तू होतो कोणाचा. याच्या एक मला असं वाटतं की सरकारनं इतकी वाईट वेळ आणू नये. कारण ही आत्ता ठरलेला विषय वृद्ध माणसांचा ह्यो सरकारसाठी सगळ्यात मोठा अपमान आहे सरकारचा. 1 घंटा जरी वयोवृद्ध माणसं सगळे या राज्यातली येऊन बसले तरी सरकार असं या जगात दुसरं कोण चालू नसतं की स्वतःच्या बापाच्या आणि आईच्या वयातल्या माणसाला सुद्धा या अंमलबजावणीसाठी बसावं लागलं. याच्यासाठी शर्मेची बाजू सरकारला दुसरी कोणती नाही. ती सत्ता चालू सुद्धा यांना उपयोग नाही. इतकी शर्मेची बाजू यांच्यासाठी. याच्यावरती काय करावं हे तुम्ही आणखीन मुद्दे माझे सांगत झाल्यावर सांगा. हे करायचं का आणि हे जर केलं आपण तर याची प्रक्रिया सुद्धा खूप चांगली आहे. काय नाही म्हातारे माणसं बी आपल्या घरी झोपले तिथं झोपते तिथं सगळंच लागलीच भुक्त खात्याने खांद्यावर का होतं त्याला का. ती सत्ता चालू सुद्धा यांना उपयोग नाही. इतकी शर्मेची बाजू यांच्यासाठी. याच्यावरती काय करावं हे तुम्ही आणखीन मुद्दे माझे सांगत झाल्यावर सांगा. हे करायचं का आणि हे जर केलं आपण तर याची प्रक्रिया सुद्धा खूप चांगली आहे. काय नाही म्हातारे माणसं बी आपल्या घरी झोपले तिथं झोपते तिथं सगळंच लागलीच भुक्त खात्याने खांद्यावर का होतं त्याला का होत नाही. तर मग त्यांच्या नावाने आणि बाप हे जर वेगळे सगळे एकत्र आले ना 20 लाख जाऊ द्या 2-3 हजार जाऊ द्या. आणि हे जर घोडा लावायला लागले ते पाहिला घोडा वा 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 थोडा वडे जर नाव ऐकायचं तू. आणि ते बऱ्याच जणाला शिकण्यात बी येते ना कशा कशाच्या जुने बऱ्याची सोडलं आपण घोडे जुने ध्यानात आलेले घोडे. सरकारनं शान व्हावं. ही जर प्रक्रिया 1 मार्चला सुरू झाली तर याच्यासारखी वाईट घटना या जगात घडले नसताना जगाचं लक्ष विचलित होईल की वृद्ध माणसं लेकरांच्या न्यायासाठी अन्न त्याग करून पाणी त्याग करून उपोषणाला बसले. आणि असं इंग्रजही आला नसत, निजामही आला नसत, आदिलशाही आला नसत. इतका अन्यायकारी असणारा की म्हाताऱ्या माणसावर आंदोलन करायची वेळ आली. इतका अन्यायकारी सरकार 500 वर्षात कधीच आलं नसतं. कधीच इतकी नाचक्की. त्यामुळे आपण आपले सगळे आई वडील माता वयस्कर असणारे इथं उपोषणाला जरी बसले तरी जगाच्या पाठीवर हे इतिहास होऊन जाईल की इतकं नाचक्की असणारं सरकार जगाच्या पाठीवर कवाच आलं नसलं. कारण त्यांच्या आई बापांच्या वयातले लोक लेकरांच्या आक्रोशासाठी वेदनासाठी न्यायासाठी एकत्र येऊन बसले. याच्यासाठी मी गोधरीत असतो. कळलं काय तुला? तुला माझ्या गोधडीतल्या अडीचने कळायचे 1800 थोडे कळले. तुला जर मग या आडी 1-2 आणखी कळाले ना तू म्हणशील हे लयच बेकार गाबडं दिसते. माझ्याजवळ इतके आडे. मी छत्रपती शिवरायांच्या गणमेघावर चालतो शांततेत आणि संयम ठेवून. म्हणून माझ्या बाप दाद्याला मिळालं. मी जर संयम आणि शांतता ठेवली नसते तर 75 वर्षात माझ्या मराठ्यांना जे मिळालं नाही ते मिळालंच नसतं. फक्त संयम ठेवलाय आणि मायबाप तुम्हाला मानलंय आणि तुमच्या जीवावर होतो. खरं सांगतो खोटं बोलत नाही. कुटुंब सारलंय मी बाजूला अक्षरशः
पूर्ण कुटुंब माझं बाजूला सारलंय तुम्हाला मायबापानं. मला नाही वाटत तुम्हाला अडचणी घ्यावी म्हणून शांततेत चालेल. मला काही काही काय म्हणतात माहिती की देऊ, फक्त एक दिवस मोकळं सोडा. मला म्हणते तुम्ही काही करा, एकच दिवस मोकळं सोडा. आम्हाला तुमच्यामुळे काही करता येणार हो. मला असं धाकपडत येणार जर एक दिवस म्हणलं मी मोकळं सोडणं अवघडच होतं का. त्यामुळं माझी सुद्धा भावना समजून घ्या. मला तुम्हाला न खर्चटता पदरात गरिबांच्या संयमानेच न्याय द्यायचा. एक बी आंदोलन असं नाही केलं आपण आतापर्यंत 6 महिन्यात किती यशस्वी झालं. मुंबईला गेलो तर आधी सूचना घेऊन आलो, गप नाही बसलो. तीच होत नव्हती. आता फक्त अंमलबजावणी राहिले. चिल्लर काय पण मुद्दाम करेल, नुसती अंमलबजावणी राहील. एका फटक्यात जर काल दोन्ही केले असते ना, त्यांच्या अंगावरचा 15 दिवस गुलाल निघाला नसता बघ. 15 दिवस मग निर्माल होऊन घासून घासून गोट्याने जरी घासिले असते तरी 15 दिवस गुलाल निघाला नसता. कारण बैलावर टाकायचा गुलालच आपण टाकला असता, तो निघतच नाही लवकर. तो गुलाल लय बरा असतो. तेवढं जर नाकात अर्ध्या मिशेवर जर पाडा तर माणूस वेगळाच दिसू. नेमका कलर उंकून आलाय, नाकातून मिशीकडे चाललाय का मिशीतून नाकात घुसलाय, मिळत नाही लागत. आणि आपले पोट्टे नेमके त्याच बाजूने गुलाल फेकून आणते. इतका गुलाल टाकला असता, इतक्या तो फवारल्या असत्या की त्यांना ट्रकाने दाराच्या गोळा करायला लागल्या असत्या. पण नाही घेता आलं त्यांना. खरं सांगतो ना, मराठ्यांचा माया त्यांना काल नाही घेता आला. शेवटी त्याला बी नशीब लागतं. तुम्हाला काल लय चान्स होता तुमच्या पदरात मराठ्यांची माया घ्यायची. लय चान्स होता, सोडला. गुलाल काय असतो तुम्हाला दिसला असता. आता तुम्हाला वाटलं 10% देऊन राज्यात गुलाल झाला असता, आनंद असतो. तुम्हाला गुलाल आणि मग दिवाळी बघायची ना, एकदा सगळ्या सोयीची अंमलबजावणी झाल्यावर गुलाल तो पा महादिवाळी डीजे कोणचे गाणे धडाला धुडून मग बघा कसं असतं धिंगाणा देऊ. आम्ही एकटेच 50-55%. आम्हाला फक्त त्या वाटर जायचं नाही, आम्ही कोणालाच भेट नसतो. तू काय म्हणतो टपकी ते टपकायचं नाही, आम्हाला कोणाच्या वाटात जायचं नाही. तू मग चिघळायचा प्रयत्न करतो. ओबीसीला मराठ्यांना चिघळायचंच नाहीये आम्हाला. नसता आम्हीच एकटे 50-55%. गोळा होऊस तरच सुरू होईल. पण मी आहे तर शांततेतच आंदोलन होणार आणि माझा मराठा समाज हे करणार, पण आरक्षणच घेणार, सुट्टी नाही.